जस्ट मी वांगी सोडली आहे. जो रस्ता खराब आहे ना भाऊ, एवढी थंडी लागते आज ना. हात वगैरे बघा असे एकदम हे झालेत माझे, सून पडलेत. म्हणून थांबलो नाही तर मी थांबलो नसतो, नॉनस्टॉप गेलो असतो. यो बघा, यो रस्ता बनवले वारवले म्हणून. आता 20 रुपये पार्किंग चालू केले, बरोबर ना भाऊ? बरोबर. नमस्कार मंडळी, आपल्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. आज मी चाललो एकविरीला. थंबनेलवरून तुम्हाला समजलं असेल, एकटाच चाललो आहे, दुसरा कोणी सोबत नाही माझ्या. कारण की बाकीचे सगळे बिझी आहेत, भूषण नरेश वगैरे त्यांच्या डेली लाईफच्या कामामध्ये वगैरे. आज मी बाईक राईडवर चाललो आहे, पण गाडी जरा चेंज आहे. आपली ॲक्सेस नाही आहे. दादाची बर्कमॅन घेतो आहे मी. बर्कमॅनचा अनुभव घेऊ. लास्ट टाइम प्रणवची घेऊन गेलो होतो तेव्हा जरा आवडली नव्हती, बघितलं असेल तुम्ही बर्कमॅन. पण आता ही दादाची आहे, नवीनच गाडी, 2-3 महिने झालेत. हिचा अनुभव घेऊ आपण. दादा घेऊन गेला वाटतं. दादा घेऊन गेला ना एकदा एकविरीला? गेलं आहे. तर आता आपण जरा महत्त्वाच्या गोष्टी घेऊ. यो आपला चार्जर आयफोनचा USB वाली बॅकअपसाठी घेतले. चष्मा दुपारची लागेल आपल्याला, बाकी काही नाही पाहिजे. पाणी पिण्याची बाटली घ्यावं आपल्याला लागली तर. आता हेल्मेट घालून निघू. ऑलरेडी आपले ॲक्सेस पेट्रोल काढून झालं. आपलं पेट्रोल टाकलं 1 लिटर गाडीमध्ये बॅकअपसाठी. पेट्रोल आहे तसा, पण टाकलं आहे. निघते, चलो निघालं खरं. थंडी लागायला लागली पक्की. वाजत बघा किती, 6:20 झाले सकाळचे. बघू आता किती टायमात पोहोचतो. गाडीमध्ये पेट्रोल पण 3 गाड्या झाल्या दादा. डायरेक्ट बदलापूरला पेट्रोल टाकून. चलो, वातावरण बघा आमचं सकाळचं कसं गावामध्ये. अख्खा अंधार. उल्हासनगरच्या पुढे आलो मी. जस्ट उल्हासनगरच्या पुढे आलो. चिंगम घ्यायला थांबलेलो. तोंडात काहीतरी पाहिजे ना, असं चम 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 चम. जस्ट मी वांगी सोडली आहे. जो रस्ता खराब आहे ना भाऊ, लय बेकार रस्ता खराब आहे. वाट लागली पुरी. फुकट इकडून आलो. नवी मुंबईवरून गेलो असतो बरं झालं असतं, पनवेलवरून वगैरे. लय बेकार रस्ता आहे. सकाळ झाली आहे, तुम्हाला समजतच असेल. बघा मस्त सकाळ. मी खूप टायमानंतर बघतोय सूर्योदय सकाळचा. कारण की आपली सकाळी 1ला-2ला होतो. आपल्याला परफेक्ट 1 तास झाला आहे. 7:20 झालेत. 1 तासामध्ये आपण आलो आहे एवढं लांब. गाडी मस्त चालवली आहे. व्हिडिओ बघितली, मस्त ट्रेनची व्हिडिओ भेटली मला. मस्त एकदम शॉर्ट भेटलाय, भारी. थंडी लागते आज, काय समजत नाही. इकडे बघा, दाखवतो तुम्हाला काहीतरी. हे बघा, डोपा फाटलाय माझा. डोपा पॅन्ट फॅशनेबल.
ते याच्यातून जात होती हवा, एवढी थंडी लागते आज ना. हात वगैरे बघ असे एकदम हे झालेत माझे, सून पडलेत. म्हणून थांबलो नाही तर मी थांबलो नसतो, नॉनस्टॉप गेलो असतो. आता गाडीमध्ये 2 गाड्या दिसतात पेट्रोलच्या. पेट्रोलचं इथे टाकणार आहे, मला तर वाटतं मग जाईल खोपोलीपर्यंत जाईल. मला तर विचारते झालं लोणावळ्याला टाकू फुल करू, मग टेन्शन नाही, एकदा टाकेन. मग रिटर्न येताना मग टाकायची गरज नाही. थंडी लागते आज. वाजलेत आता 7:30 वाजून गेले, तरी पण थंडी लागते आज. काय माहिती रोजच असेल तर आपण का लवकर उठल्या. खूप आहे म्हणून बसलो ना, एक व्हिडिओ काढली मस्त. फायनली पोचलोय आपण. बघा गाडी इथे लावली आहे. पायथा मंदिर आहे, मेन मंदिर वरती आहे. जे फर्स्ट टाइम बघत असतील एकविरीचा ब्लॉग त्यांना सांगतो, नाही तर आम्ही काय महिन्याच्या 5 वेळा येणारी माणसं. दर्शन घेऊ आता इथे जाऊ वरती. गाडी झाली पार्किंगला. मस्त इथे ऊन लागतं जरा, बरं वाटतं. थांबलं जर 2 मिनटं. विचार पडले मागच्या टायमाला मयूर इकडून घेऊन गेलं, तिकडून जाऊ की आपल्या रस्त्यातून जाऊ. इथं निघून येऊ, तिकडून जाऊ. चला आता दर्शनाला जाऊ. पायथा मंदिर, सॉरी 5 पायरी. मस्त दर्शन झालंय. आता खाली जाऊ, नाश्ता करू, रिटर्न घरी. एक गोष्ट सांगायला आलेलो, ती सांगितली आईला. निघतो आता, झालं काम. हे बघा हार वगैरे सगळे वरतीच भेटेल तुम्हाला, खालून काही आणायची गरज नाही. मी मोस्टली वरून घेतो हार, पण आज नाही घेतलं मी मुद्दाम.
केला. यो बघा यो रस्ता बनवले वारोले म्हणून. आता 20 रुपये पार्किंग चालू केली. बरोबर ना भाऊ? बरोबर. हा बाईकवाले नाही आता 20 रुपये पार्किंग. हे बघा पोटाटर पावती दिली जाते लगेच. बघा चिक्या घेतलेत, सुपर चिक्के. घरून फोन चालू होता म्हणून व्हिडिओ काढली नाही घेताना. जे पहिल्यापासून ब्लॉग बघतात त्यांना माहिती आहे. आता जाऊ आपण नाश्ता करू काहीतरी आणि निघू. हॉटेल गारवा. मी ऑर्डर केली होती मिसल. हे बघा मिसल आहे, ताग आहे, पापड, कांदा, गुलाबजामुन पण आहे. गुलाबजामुन पण खातो आणि तुम्हाला रिव्ह्यू देतो. ऑनेस्ट पूर्ण खालास. मस्त आहे, आवडली मला. फक्त ताक जरा हे होता, बाकी सगळं ऑलराऊंड मस्त आहे, एकदम कडक. मंदिराच्या इथे समोरच मला पर्सनली पटला, म्हणजे तुम्ही येऊ शकता असं मला तरी पर्सनली वाटलं. थोडं ताक फक्त हे होतं, बाकी सर्व ओव्हरऑल चांगलं होतं. सकाळी गाडी चालवताना एवढी थंडी वाजत होती. आता मजा येते गाडी चालवायला. थोडंसं ऊन लागेल ते आपण सहन करू तेवढं. आता वाजलेत जवळजवळ 10:30 वाजलेत. 10:30, 11, 12, 1पर्यंत पोचेन घरी मी आरामात. माझे मित्र कोणी आलं नाही त्याचं दुःख आहे मला. सोबत कोणी आलं नाही, एकटाच आलो. पहिल्यांदा एकटा आलो यार, एकवेळी होते. पण पुढच्या महिन्यामध्ये पण आमच्या गावाची पालखी येणार आहे, उंबर्डे गावची, कल्याणमधून. त्या पालखीसोबत पण 4 दिवस आहे जानेवारीमध्ये. देखते आना तो पडेगा नेक्स्ट मंथ भी. मला कसं थोडंसं सुट्टी पण होती आज, आराम होता, घरी बसून काय करणार बरं, दुपारपर्यंत जाऊन येतो म्हणून मी आलो. त्यांना विचारलं असं नाही, पण प्रत्येकजण कसं होता त्याच्या लाईफमध्ये बिझी झालेत ना. सगळी पोरं मोठे झाल्यानंतर असंच होतं, त्याच्या कामामध्ये बिझी होतात. हा ब्लॉग आवडला असेल लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. न तुम्ही या ब्लॉगमध्ये कोणाला मिस केला, म्हणजे माझ्या मित्रांपैकी तुम्ही ब्लॉग बघत असा कंटिन्यू, प्रत्येकजण माझ्या कोणी ना कोणी असतं. असं कधीच झालं नाही की एकटाच आहे मी ब्लॉगमध्ये. असा कोणता पर्सन त्याला तुम्ही खूपच मिस केला, म्हणजे तो असताच आजचा ब्लॉग जरा वेगळा झाला असं. ऑप्शन देऊ का? एक नरेश, भूषण किंवा मयूर यापैकी कोणाला मिस केलं हे फक्त कमेंटमध्ये लिहून टाकून द्या. आवडलं असेल लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. बाय.